श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आपण मागच्या वर्षी एक सेवा केली होती, सर्वांनीच केली होती आणि या वर्षी पण ती करायची आहे आणि ज्यांनी केली त्यांनी अनुभव पण घेतलेला आहे। मला बरेच जणांनी व्हॉट्सअपला सांगितलंय की ताई, आणि याच्यावर पण सांगितलं होतं की ताई मी पण ही सेवा केली होती मागच्या वर्षी, त्याचा मला छान अनुभव आला। तर त्याचा अनुभव छान असतो। लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। आपल्याला माहिती आहे की जेव्हा जसे आता शारदीय नवरात्र चालू आहे, म्हणजे मी आता लवकर व्हिडिओ काढते म्हणून सांगते, शारदीय नवरात्रात काढते म्हणून। आता शारदीय नवरात्र चालू आहे, तर या नवरात्रामध्ये देवी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं, म्हणून आपण कुलदेवीची सेवा करत असतो। तसंच हे दिवाळीमध्ये जे असतं ना, कर अष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत ही लक्ष्मी नवरात्र असते। कोणती? महालक्ष्मी नवरात्र असते। तसंच महालक्ष्मी नवरात्रमध्ये तर ह्या 8 दिवसामध्ये जी लक्ष्मी आहे आपली महालक्ष्मीचे लक्ष्मी तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं, म्हणून आपण ती की लक्ष्मी नवरात्र म्हणून ते साजरा करतो। आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा, कर अष्टमीपासून आपले दिवाळीचे सण चालूच होता की नाही, म्हणूनच त्याला म्हणतात लक्ष्मी नवरात्र। कर अष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत चालू असतात आणि कर अष्टमीपासून तर दिवाळीपर्यंत आपली एक विशेष सेवा असते लक्ष्मी प्राप्तीची। अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। मागच्या वर्षी पण खूप जणांनी केली, या वर्षी पण खूप जण करणारच आहे। परंतु काय होतं मग की आपण ना जरा लवकर मागवत नाही, उशिरा मागवतो, मग आपल्याला काय होतं, भेटत नाही। आता हा आहे दिवाळी संच। आपण मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी हे दिवाळी संच घेतलेले होते, आता ह्या वर्षी सुद्धा आलेले आहे, खूप आहे। हे मी थोडे इथं लावलेले, पण का म्हणजे जागे अभावी, पण असे गोण्या भरून आहे माझ्याकडे, खूप आलेले आहेत। परंतु कसे ते सुरुवातीलाच असतात, नंतर ते लगेच संपून जातात। हे 8-10 दिवसात ते संच सुद्धा संपून जातील, कारण की ज्यांना मागच्या वर्षी असं झालंय, मागच्या वर्षी बऱ्याच जणांना नंतर भेटले नाही, उशिरा त्यांनी मला फोन केला, त्याच्यामुळे त्यांना भेटला नाही। आणि हे जास्त कर अष्टमीच्या दिवसापासून आपल्याला सेवा करायची असते, म्हणून लवकर व्हिडिओ टाकते, कारण की आपण जर आता ऑर्डर दिली तर आपल्याला कर अष्टमीच्या अगोदर ते दिवाळी संच मिळून जाईल। दिवाळी संच नाव याचं, तर आपल्याला कर अष्टमीच्या अगोदर मिळेल आणि मग आपण कर अष्टमीपासून याची सेवा करू शकू। ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा अतिशय उच्च कोटीची, आपण अनुभव घ्या। ज्यांना पैशाची अडचण आहे, ज्यांना आर्थिक अडचण म्हणजे कुठलं पण तुमचं कर्ज बाजार असेल, कुठला असेल, तर तुम्ही ही सेवा नक्की करा, अनुभव घ्या। आणि ज्यांना कसली अडचण नाही, भरभरून लक्ष्मी पण जी आहे ती स्थिर राहावं यासाठी अनुभव घ्या, यासाठी तुम्ही सेवा करा। आमच्याकडे आम्ही खूप वर्षापासून ही सेवा करतो आणि छान, म्हणजे जशी जसं करतो तशी तिची प्रगती होत राहते, म्हणून असं आम्हाला पण वाटतं की सगळ्यांनी करावं। याची किंमत काय नाही, फार तर फार फक्त 101 रुपये प्राइस आहे। बघा इथं दिलेलं आहे 101 रुपये प्राइस आहे याची, फक्त 101 रुपये प्राइस आहे। देणगी मूल्य दिलेलं आहे बघा, ते फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला जरा उलट दिसते, पण सॉरी आहे। तर 101 रुपये आहे फक्त हे। आणि याची सेवा आहे ती सेवा अतिशय सोपी आहे आणि कमी वेळाची आहे। तर आपण आपल्याकडे याच्यामध्ये काय काय पहिले मी ते दाखवते, नंतर तुम्हाला ते कशी सेवा करायची ते दाखवते। या संचमध्ये एक हे 16 मणी आहे, कमलगट्टेचे 16 मणी आहे। त्यानंतर उठण्याचं पाकिट आहे, श्रीनिवास उठणे, श्रीनिवास सुगंधी उठणे, हे सगळं आयुर्वेदिक आहे आपल्याकडे, केमिकल विरहित, म्हणजे केमिकल कुठलंही केमिकल याच्यात मिक्स नाही, सगळं आयुर्वेदिक आहे। तर हे आहे। त्यानंतर पंचगव्य एक आहे, त्यानंतर गोमूत्र बॉटल आहे, गोमूत्र बॉटल, त्यानंतर गुलाबजल आहे, त्यानंतर हिना अत्तर आहे, त्यानंतर हे आहे दशांग धूप, हे बघा दशांग धूप आहे हे। त्यानंतर ही जी केंद्रामध्ये रात्रंदिवस यज्ञ चालू असतात बघा, रात्रंदिवस याग असतात केंद्रामध्ये, दिंडोरीच्या असेल किंवा त्र्यंबकेश्वरच्या केंद्रामध्ये रात्रंदिवस म्हणजे 24 तास सेवा चालू असते, तर याग होत असतात। तर यागाची ही रक्षा आहे आणि ह्या पिवळ्या मोहऱ्या आहे। तर हे सगळे म्हणजे ही रक्षा पण खूप पॉवरफुल आहे, ही रक्षा महत्त्वाची आहे, कारण की ही रक्षा आपल्याला खूप काही संरक्षणासाठी उपयोगी आहे। तर अशी एवढ्या वस्तू आहे। त्याच्यानंतर एक पॉम्पलेट पण आहे, त्याच्यामध्ये त्याच्या सर्व पूजा कशी करायची, काय करायची सगळं दिलेलं आहे। आता तुम्हाला
काय करायचं पूजा ते सांगते. आता याच्यात सांगितलं काय काय आहे ते दाखवलं तुम्हाला मी. आता ह्याच्यात बघा हे कमलगट्ट्याची मणी आहे. हे मणी रोज ह्या मण्यावर सेवा करायची. रोज संध्याकाळी 2 मणी हातात घेऊन सेवा करायची. परंतु त्याच्या अगोदर काय करायचे बघा. तर रोज संध्याकाळी काय करायचंय, रोज संध्याकाळी आपण दिवा लावतो तेव्हा ह्या मोहऱ्या हातात घ्यायच्या, किंवा आपल्याकडे याच्यात अजून मोहऱ्या असेल तर अजून घ्या. आपल्या घरात असतातच मोहऱ्या. ज्यांनी पिवळ्या मोहरीची सेवा केली त्यांच्याकडे त्या असणारच आहे. ह्या मोहऱ्या त्यात ऍड करून घ्या. नसेल तर आपण ह्या मोहऱ्या हातात घेऊन पण करू शकतो. तर पहिले दिवा लावायचा. आपलं जे काही नित्य सेवा असेल पहिले दिवा लावायचा. दिवा लावला, आपले पंचोपचार पूजन करायचे देवाचे, आणि गोमूत्र सगळ्या घरात गोमूत्र शिंपडून द्यायचं. सगळ्या घरात गोमूत्र शिंपडायचं. रोज संध्याकाळी सगळ्या घरात गोमूत्र शिंपडायचं. गोमूत्र शिंपडून झालं की ज्या पिवळ्या मोहऱ्या आहे त्या पिवळ्या मोहऱ्या हातात घ्यायच्या. पिवळ्या मोहऱ्या म्हणजे एका डिश मध्ये घ्या. हातात नाही, हातातून गळून जातं. एका डिश मध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आणि ती डिश हातात घ्यायची आणि 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त वाचायचं. ती मोहऱ्यांची डिश स्वामींपुढे ठेवायची. त्यातल्या मोहऱ्या एवढ्याशा उचलायच्या, मागच्या दारापासून तर पुढच्या दारापर्यंत टाकत जायच्या. एवढ्याशाच घ्यायच्या 4 मोहऱ्या. फक्त रस्त्यात कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. रोज दिवा लागल्यानंतर गोमूत्र शिंपडलं की ही सेवा करायची संध्याकाळी रोज. म्हणजे कर अष्टमी पासून करायची आपल्याला ही सेवा, दिवाळीपर्यंत करायची आहे. 8 दिवस, 8 दिवसाची सेवा आहे. तर मोहऱ्या अशा आपल्या टाकत जायच्या. रस्त्यात कोणी येणार नाही याची काळजी घ्यायची. मोहऱ्यांचं झालं की मग पुन्हा देवाजवळ बसायचं. हे जे कमलगट्ट्याचे 2 मणी आहे, हे 2 मणी हातात, म्हणजे 16 मणी त्यातले, हे 16 मणी त्यातले 2 मणी हातात घ्यायचे. 2 मणी हातात घ्यायचे आणि त्याच्यावर आपल्याला 16 मंत्र आहे. 16 मंत्र 16 वेळा घ्यायचा. हे सगळे मंत्र आपल्या नित्य सेवेत आहे. 16 मंत्र 16 वेळा घ्यायचा. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, कमलात्मक मंत्र 1 माळ घ्यायचा. हातात मणी घेऊन हे 3 मंत्र म्हणायचे. 16 मंत्र 16 वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ, कमलात्मक मंत्र 1 माळ. आता ते झालं की त्यानंतर आपल्याला ती जे 2 मणी आहे, एक वेगळी डबी घ्यायची. त्या डबीमध्ये रोज ठेवून द्यायचे. रोज अशी सेवा झाली का ते एका डबीमध्ये, प्लास्टिकच्या डबीमध्ये म्हणा, कुठल्या डबीमध्ये ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सेवा झालेले. असं आपल्याला 7 दिवस पूर्ण सेवा करायची. रोज संध्याकाळी करायची ती सेवा. त्यानंतर सेवा करताना दशांग धूप लावायचं आहे. आपण रोज दशांग धूप लावायचं आहे. कारण की देवीला उदगुगुळ प्रिय आहे आणि दशांग धूप आहे हा उदगुगुळचा आहे. त्याच्यामुळे म्हणजे परिसरातलं जे निगेटिव्ह ऊर्जा ती बाहेर जाते, घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीचा आवडता धूप आहे, तो देवीचा आवडता सुगंध आहे. बघा तुम्ही कुठं पण गेले ना, मोठे मोठे मंदिरं राहतात ना, तिथे जेव्हा हे करतात ना, धूप लावतात, तर ते कोणतं लावतात, उदगुगुळ जाळतात बघा. कारण की देवीचा हा आवडता धूप आहे. म्हणून आपल्याकडे जो दशांग धूप आहे तो उदगुगुळचा आहे. म्हणून आपण सांगतो नवरात्रात आपण रोज देवीजवळ तो धूप लावा. त्यानंतर तो धूप लावायचा, सेवा करायची. झालं समजलं ते झालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच करायचं. ते संध्याकाळ झाली का दिवा लावला की देवांचे पंचोपचार पूजन केलं की पुन्हा गोमूत्र शिंपडायचं घरात सगळीकडे. आणि 11 हातात पिवळ्या मोहऱ्या घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गा सूक्त बोलायचं. पुन्हा एवढ्याशा मोहऱ्या हातात घ्यायच्या. पुन्हा मागच्या दारापासून तर बाहेरपर्यंत टाकत जायचं. हे आपल्याला करायचंय. असं नंतर हातात 2 मणी घेऊन परत आपली ती सेवा करायची. 16 मंत्र 16 वेळा, श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळा, 11 श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ आणि कमलात्मक मंत्र 1 माळ. असं करत करत आपण 7 दिवस करायचं. 8व्या दिवशी दिवाळी येते. 8व्या दिवशी दिवाळी राहते. दिवाळीच्या दिवशी पुन्हा आपल्याला सकाळी ही सेवा करायची असते दिवाळीच्या दिवशी. मग काय करायचे, हे जे 7 दिवसाचे 14 मणी आहे, तर मग अगोदर एक वाटी घ्यायची. वाटीत तूप पगळून घ्यायचं, म्हणजेच ते थिजलेलं राहतं ना, घट्ट राहतं. तर मग वाटीत तूप पगळून घ्यायचं आणि तूप गाईचंच घ्या. तूप नसेल तुमच्याकडे, अगदी तुमची परिस्थितीच नसेल गाईच्या तुपाची, तर तुम्ही तेल घ्या, शुद्ध तेल घ्या. पण आपण जे बाजारातून आणतो, दुकानातून आणतो ते डालडा तूप वगैरे ते वापरू नका. भले तुम्ही तेल वापरा पण तूप वापरू नका. तर तूप शक्यतो गाईचं तूप घ्या. तर मग त्याच्यात भिजत ठेवायचे ते मणी. नंतर आपण सेवा करायला सुरुवात करायची. सेवा आपण तीच करायची जो संध्याकाळी करत होतो, तीच करायची. दिवा लावायचा, पंचोपचार पूजन, गोमूत्र शिंपडणं,
त्यानंतर कालभैरव अष्टक वल्ग सुक्त, ते पुन्हा आपल्याला या मण्यावर सेवा हातात घेऊन त्या मण्यावर सेवा करायची. मग ते मणे आपण तेलात भिजत ठेवायचे, सॉरी तेलात नाही तुपात भिजत ठेवायचे. मग ते गाईच्या तुपात जे 2 मणे आहेत त्याच्यात हे पण मणे भिजून द्यायचे. आणि मग नंतर तुम्ही हवन वगैरे तयार करा. जसे आपल्याकडे ते हवन पात्र असतं बघा. आता माझं हे जरा पॅक आहे, कुठे गेले हे, सॉरी बघा असं हवन पात्र असतं बघा. छोटं हे जरा मोठं असेल तर हे असं हवन पात्र असतं आपल्याकडे. कोणाला हवा असेल तर ते पण आपण मागवू शकतात. तर हे हवन पात्र असते, याच्यात गाईचे गवऱ्या टाकायची, एखादी 2 गवऱ्या टाकायच्या. गिर गाईची गौरी टाका. गवऱ्या पण आहे आपल्याकडे बरं का, हे बघा गवऱ्या पण आहे त्या. याच्यात 2 जर गवऱ्या टाकल्या ना तरी होऊन जाईल. 2 गवरे म्हणजे तुकडे करायचे, तर 2 गौरीचे याच्यात टाकायचे. कापूरने ते पेटवायचं आणि सॉरी कापूरच्या अगोदर तूप टाकायचं गाईचं, मग कापूरने पेटवायचं. पेटवताना आपल्याला जय जयकार करत पेटवायचं. त्यानंतर पेटवलं की मग ते 16 मणी आहे ना त्यांचं आपल्याला हवन करायचं. पण त्या अगोदर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचं गाईच्या तुपाचं हवन करायचं आहे. म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वाहा, एकदा श्री स्वामी समर्थ म्हटलं का स्वाहा म्हणून तूप त्या अग्नीत टाकायचंय. असं म्हणायचं श्री स्वामी समर्थ स्वाहा, असं करायचं 1 माळ. त्याचं गायत्री मंत्र 1 माळ किंवा 24 वेळा, तुम्हाला जसं वेळ असेल तसं ते गायत्री मंत्राचं पण हवन करायचं आहे, पण गायच्या तुपाने करायचं आहे. हे सगळं करायचं. त्यानंतर नवार्णव मंत्राचं पण 1 माळ हवन करायचं आहे गायच्याच तुपाने. आणि मग नंतर हे जे मणी आहे मग याचं हवन करायचं आहे. या मनाला कमलात्मक मंत्र म्हण स्वाहा करायचा आहे. कमलात्मक मंत्र म्हणायचा स्वाहा. असं म्हणजे कमलात्मक मंत्र बोला, नाही तर मी म्हटलं कमलात्मक मंत्र तुम्ही म्हणाल स्वाहा. तर असं ते कमलात्मक मंत्र आहे आपल्या नित्यसेवेमध्ये, तो मंत्र बोलायचा आणि प्रत्येक मणी 1-1 वेळा टाकायचे. म्हणजे असं 16 वेळा मंत्र म्हणायचं 16 मण्यासाठी. आणि मंत्र म्हणून झाला की स्वाहा करायचं. असं आपल्याला हे करायचं आहे. दिवाळीच्या दिवशी करायचं आहे स्वाहा कर, म्हणजे या दिवाळीच्या दिवशी त्याचं हवन करायचं आहे. ते मणी हवन करायचे आहे आपल्याला आणि हे सगळं हवन करायचं. मग ही जी सेवा ही आपल्याला 8 दिवसाची सेवा आहे, पण अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय लवकर फलदायी अनुभव देणारी सेवा आहे. तुम्ही जर करत नसाल तर नक्की करा, कारण की ह्या सेवेचा खूप जणांना अनुभव आहे. मी स्वतः सुद्धा घेतलेला आहे आणि खूप जणांना आहे. तर ही अशी आहे सेवा आपली दिवाळीची. फक्त ते आता मी लवकर व्हिडिओ याच्यासाठी टाकली की आपल्याला दिवाळी संच आपल्याला पाहिजे असेल तर आत्ताच ऑर्डर करा, कारण की यात सर्व काही आहे. तुम्हाला काही परत घ्यायचं, सॉरी पडला खाली, ह्यात सर्व काही आहे, तुम्हाला काही घ्यायची गरज पडणार नाही. एवढं फक्त याच्यात घ्यायचं आणि तुम्हाला बाकी हळदी कुंकू आपल्या घरी असतंच. तसं पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे कुंकू पण हळदीपासून बनवलेलं कुंकू पण आहे आपल्याकडे, सर्व आहे. त्यानंतर उटणं पण बघा, हे जे उटणं आहे ना आपल्याला जर अजून एक्स्ट्रा पॉकेट पाहिजे असेल तर उटणं पण मिळेल त्याच्याबरोबर. तर आपल्याला बघा हे जरा लवकरात लवकर मागवा, म्हणजे कसं आहे तुम्हाला कर अष्टमीच्या आदल्या दिवसापर्यंत आलं ना, किंवा कर अष्टमीच्या दिवशी सकाळपर्यंत आलं ना, तुम्हाला त्या दिवशी संध्याकाळपासून सेवा करता येईल. आणि अशी सेवा खूप म्हणजे खूप कोणी सांगत नाही. अशा सेवा ह्या ज्या पॉवरफुल सेवा असतात कोणी सांगत नाही, फक्त केंद्रात माहिती होतात आणि म्हणूनच सेवेकरांना त्याचे अनुभव येतात. म्हणून आता आपण बघतोय की खूप जण स्वामींचे अनुभव सांगतात. युट्यूबला पण बघतोय खूप जण स्वामींचेच सांगतात. बरेच जण म्हणतात की दुसरं कोणतंच दिसत नाही त्यांना, स्वामीच दिसतात, परंतु स्वामी अनुभव पण खूप देतात. आजकाल आहे ना, मी तर म्हणते की जेवढे पण असे स्वामींचे जोही स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी अनुभव देतात, त्याचे कामं करतात. स्वामी खूप कामं करताय लोकांची, म्हणून सगळेजण स्वामींचा प्रचार प्रसार पण करताय. तर असो, बाकी मला काही बोलायचं नाही जास्त. फक्त आपल्याला जर हे हवं असेल तर आपण लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, म्हणजे कर अष्टमीच्या अगोदरपर्यंत आपल्याला मिळून जाईल. कर अष्टमी बघा कधी आहे, 24 तारखेला कर अष्टमी आहे. 24 तारखेला 24 ऑक्टोबर 24 ऑक्टोबरला कर अष्टमी आहे बघा. म्हणजे आपल्याला हे लवकर ऑर्डर करावं लागेल, तेव्हा आपल्याला हे 23 तारखेपर्यंत तरी आलं पाहिजे. पोस्टाने यायला वेळ लागतो, 10-15 दिवस पण जातात पोस्टाने यायला. जसं कुरिअरने येतं 5-6 दिवसात, 5-7 दिवसात, पण पोस्टाने यायला 10-15 दिवस सुद्धा निघून जातात कधी कधी. स्पीड पोस्ट करून सुद्धा वेळ लागतो. म्हणून जर पाहिजे असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा. असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.